ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते अर्जुन पासून. तर आता इथे अर्जुनला इन्स्पेक्टर घेऊन आलेले असतात सोनलचं घर शोधण्यासाठी. तर आता इन्स्पेक्टर म्हणतो सोनलच्या आईबाबांनी एफ.आय.आर केली होती तेव्हा त्याच्यावर हाच पत्ता होता असं म्हणतात ते. तर आता अर्जुन बघतो आणि म्हणतो ते तर बऱ्याच दिवसापासून कोणी राहत नाही असंच वाटतंय असं म्हणतो अर्जुन. कॉन्स्टेबल जरा आजूबाजूला चौकशी करा असं म्हणतात इन्स्पेक्टर. काय माहिती निघते का बघा असं म्हणतो तो. तर आता इथे कॉन्स्टेबल जातो. तर आता अर्जुन पण इकडे तिकडे बघत असतो. दादा दादा असं म्हणतो तो. एक्सक्यूज मी प्लीज इथे या ना असं म्हणतो अर्जुन. इथे जी फॅमिली राहायची आधी काय माहितीये तुम्हाला त्यांच्याबद्दल? म्हणजे त्यांची मुलगी लहान असताना जत्रेत आग लागली होती ना 2008 साली, तेव्हा ती हरवलेली असं म्हणतो अर्जुन. म्हणजे राजनंदिनी बद्दल विचारताय का तुम्ही असं म्हणतो तो. अर्जुन सर एफ.आय.आर वर त्याच नावाची नोंद आहे आणि त्यांची 3 वर्षाची मुलगी हरवलेली होती. अच्छा असं म्हणतो अर्जुन. अहो ती अर्चना लहान मुलगी आठवते ना मला, खूप गोड होती ती असं म्हणतो तो माणूस. पण जत्रेत आग लागली आणि अचानक गायब झाली, सापडलीच नाही असं म्हणतो तो. हा तीच असं म्हणतो अर्जुन. म्हणजे तुम्ही त्यांना ओळखता का? आता इथे राहत नाहीत म्हणजे कुठे राहतात माहितीये का असं म्हणतो तो. अर्जुनाच्या दुःखात राजन आणि वहिनी दोघेही वेडे झाले. हे घर खायला उठायचं त्यांना. ते केव्हाच गाव सोडून निघून गेले. बरेच वर्ष झाली त्याला असं म्हणतो तो. हा पण कुठे तुम्हाला काहीतरी माहित असेल ना असं म्हणतो अर्जुन. इथे राहत नाहीत तर दुसरा पत्ता काय असेल तुमच्याकडे असं म्हणतो अर्जुन. मलाच माहित नाही कुठे गेलेत ते असं म्हणतो तो माणूस. अचानकच निघून गेले असं म्हणतो तो. याचा अर्थ आता आपल्याकडे त्या मुलीच्या आई बाबापर्यंत पोहोचण्यासाठी कोणताच मार्ग उरलेला नाही असं म्हणतो तो. तर अर्जुन खूप हताश होतो. तर आता इथे अस्मिता खेळत असते गोलू सोबत. तर आता श्वेता गौरीला घेऊन येते. हे बघा कोण आलंय असं म्हणते श्वेता. बरं झालं गौरी तू आलीस. खेळा गोलू सोबत खेळत बस असं म्हणते ती. बस बस ये असं म्हणते ती. तर आता इथे श्वेता म्हणते अर्जुन सरांनी सांगितलं होतं की त्यांना कळवायला जेव्हा गौरीचा ताप उतरेल असं म्हणते ती. त्यांना फोन करता का तुम्ही असं म्हणते श्वेता. हो करते असं म्हणते अस्मिता. तर आता गौरी खेळत असते स्मित सोबत. अर्जुनने तिचा कॉल घेतला तर कळेल तो नेमका कुठे गेलाय असं म्हणते श्वेता. तर आता तेवढ्यातच कॉल आलेला असतो अर्जुनला. तर आता तो कॉल घेतच नाही. तर आता अस्मिता घाबरते की का अर्जुन कोणाचाच कॉल घेत नाही म्हणून. तर आता इथे बघा प्रेक्षक दुसरा दिवस उजाडलेला आहे. तर आता इथे चैतन्य कॉल करत असतो आणि आता शेंडे वकील सुद्धा असतो. तर आता बघा प्रेक्षक प्रतिमा कल्पना सगळे सुभेदार मंडळी प्रताप अश्विन सगळे येतात आणि मधुभाऊ सुद्धा आणि कुसुम सुद्धा येतात कोर्टमध्ये सुनवाईसाठी. तर आता इथे चैतन्य म्हणतो अर्जुन नाही आला असं म्हणून विचारतो तो प्रतापला. अरे तो रात्रभर घरीच आलेला नाही असं म्हणतो प्रताप. आम्हाला वाटलं तो थेट इथे येईल कोर्टात असं म्हणतो तो. हो ना आम्ही त्याची रात्रभर वाट बघत होतो असं म्हणते कल्पना. आणि त्याचा फोन पण लागला नाही. मला तर खूप जास्त टेन्शन आलंय चैतन्य असं म्हणते कल्पना. आम्हाला वाटलं की तो इथे तरी भेटेल. नाही त्याचा फोन अजिबात आला नाही मला. ट्राय करतोय पण त्याचा फोन लागतच नाही असं म्हणतो चैतन्य. नेटवर्क नसेल त्याला असं म्हणतो तो. अरे हिअरिंग किती वेळेचं आहे असं म्हणते प्रतिमा. 11ची वेळ आहे असं म्हणतो चैतन्य. 20 मिनिटं उरलेत. जज येण्याआधी तर तो यायला हवा असं म्हणतो तो. मी परत एकदा दादाला कॉल करून बघू का असं म्हणतो अश्विन. आणि मेसेज पण कर म्हणजे मी पण केलाय त्याला अजून मिळालेला नाहीये. बघूया असं म्हणतो तो. अर्जुनशी काहीतरी कॉन्टॅक्ट व्हायलाच हवा असं म्हणतो तो. सायलीला कधी आणणार आहे तिथे असं म्हणतात मधुभाऊ. आता आणतीलच मधुभाऊ असं म्हणतो चैतन्य. तर आता सगळे मीडियावाले येतात बघा प्रेक्षक हो. आणि आता वेषांतर करून आलेले असतात सचिन आणि राकेश. तर आता ते येऊन बसतात बघा प्रेक्षक हिअरिंग साठी. सचिन आज अर्जुन जर कोर्टातच आला नाही ना तर बरंच आहे. वाचलो आपण असं म्हणतो राकेश. पण जर तो कोर्टात आला ना तर काहीतरी पुरावे घेऊनच येणार तो असं म्हणतो तो. अरे राकेश शुभ बोल असं म्हणतो सचिन. तर आता तेवढ्यातच इन्स्पेक्टर सावंत येतात आणि आता ते सायलीला घेऊन आलेले असतात बघा प्रेक्षक हो. तर आता सगळेजण बघतात सायलीकडे. तर आता प्रताप म्हणतो बघा बघा सायलीकडे म्हणून. तर आता सायली आलेली असते बघा प्रेक्षक हो. तर आता तिला आणलेलं असतं. साहेब मी जरा 2 मिनिटं बोलू का असं म्हणते ती. हो बरं असं म्हणतो इन्स्पेक्टर सावंत. कशीच बाळा असं म्हणते कल्पना. मी ठीक आहे असं म्हणते सायली. हे नाही आले असं म्हणते सायली. अगं काल जो कामासाठी बाहेर गेला होता तो आजपर्यंत आलाच नाही असं म्हणतो प्रताप. आणि त्याचा फोन पण लागत नाहीये. सावंत साहेब तुम्हाला काय माहिती आहे असं म्हणते सायली. नाही मी सुद्धा अर्जुन सरांना फोन केला होता पण त्यांनी रिसीव्ह नाही केला. मग मी तिथल्या इन्स्पेक्टरला कॉल केला त्यांचाही फोन बंद होता असं म्हणतो इन्स्पेक्टर. तर हे सगळं सचिन आणि राकेश ऐकत असतात. मग मी पोलीस स्टेशनला फोन करून बघितला तर तेव्हा मला कळलं की रात्री इन्स्पेक्टर अर्जुन सर आणि कॉन्स्टेबल बाहेर पडले ते परत आलेच नाहीत असं म्हणतो तो. तिथले म्हणजे कुठले असं म्हणतो प्रताप. मुळात तो कुठल्या गावाला गेलाय तेच आपल्याला माहित नाही असं म्हणतो प्रताप. बाबा हे आलं की सगळं कळेल आपल्याला असं म्हणते सायली. पण कधी येणार अर्जुन सर असं म्हणते कुसुम. सगळे विचार करत बसलेले असतात. तर आता तेवढ्यातच सुरेशला घेऊन येतो बघा प्रेक्षक इन्स्पेक्टर. तर आता तोच सुरेश असतो ज्याने सोनलला आपली भाजी म्हणून घेऊन गेलेला असतो ना तोच. तर आता इथे मधुभाऊ म्हणतात हा सो माणूस सोनलचा काका बनवून आला होता आश्रमामध्ये असं म्हणतात ते. ह्याच्यामुळे सगळा असत्यानाश झालाय असं म्हणते कुसुम. कुठे फेडेल हा याचं पाप असं म्हणते कुसुम. तर आता तेवढ्यातच सोनल पण येते बघा प्रेक्षक हो. तिला बांधून ठेवलेलं असतं आणि कॉन्स्टेबल तिला घेऊन येते. तर आता कुसुम आणि मधुभाऊ बघतात तिच्याकडे. ही सोनल आहे ना असं म्हणते सायली. हो पण वहिनी आता आपण तिच्याशी बोलू शकत नाही असं म्हणतो चैतन्य. तर आता इथे बघा प्रेक्षक जजून बसलेले असतात आपल्या खुर्चीवरती. तर आता सुनवायला सुरुवात होते. तर आता सगळेजण बसतात आपल्या ठिकाणी. तर आता इथे सायली बघा प्रेक्षक हो येऊन थांबते आरोपीच्या पिंजऱ्यात. आज आपल्याला बहुतेक लॉटरी लागली आहे असं म्हणतो सचिन. अर्जुन काय आज इथे पोचत नाही असं म्हणून आनंदात असतात राकेश आणि सचिन. सायली प्रार्थना करत असते. चैतन्य मात्र फोन करत असतो आणि बाकी सगळे सुभेदार मंडळी आणि मधुभाऊ आणि कुसुम खूप टेन्शन मध्ये असतात. चैतन्य फोनवर फोन ट्राय करत असतो. जज आले आहेत हिअरिंगला
सुरुवात झाली आहे असं म्हणून सचिन मेसेज करतो आणि हेही लिहितो की अर्जुन अजून कोर्टात आला नाही म्हणून. अर्जुन रात्री पण घरी नाही आला असं म्हणते श्वेता. आता इथे प्रियाला आणि मैपतला. तर आता इथे बघा प्रेक्षक, व्हिडिओ कॉल चालू आहे श्वेता, मैपत आणि प्रियाचा. अर्जुन सुभेदार पाताळात गेला की हवेत गायब झाला असं म्हणतो मैपत. कुठं सापडत नाही, कोर्टात पण पोचला नाही तो असं म्हणतो मैपत. कोर्टात नाही पोचला तर बरंच होईल असं म्हणते प्रिया, पण काल रात्रभर त्यांनी ढीगभर पुरावे गोळे केले असणार असं म्हणते प्रिया. आणि ते सगळे पुरावे आज जर त्यांनी कोर्टामध्ये दाखवले ना तर आपण मेलो असं म्हणते प्रिया. मी तुला कालच सांगितलं होतं अर्जुनवर लक्ष ठेवायला असं म्हणते प्रिया. त्या दीक्षितने पण अर्जुन सुभेदारच्या मागावर माणूस पाठवला होता तरी तो सटकला. अर्जुन माहितही नसेल त्याच्या पाठीमागे लोक लागले तरीही तो निष्ठून गेला असं म्हणते प्रिया. कसली माणसं पाळले तुम्ही असं म्हणते ती. आवाज खाली करायचा. हा हे बबली असं म्हणतात आता मैपत. तुझं जरा कौतुक केलं, तू काय स्वतःला लई भारी समजायला लागली का असं म्हणतो. इथे जेलमध्ये बसून मी जे करते ना तिथल्या अर्ध्या गोष्टी सुद्धा तुम्ही बरोबर मॅनेज नाही करू शकलात, कळलं ना असं म्हणते प्रिया. असं म्हणते श्वेता. प्लीज 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 आता तुम्ही दोघं लगेच वाद घालायला लागू नका. अर्जुन कुठे आहे याची माहिती घ्यायला हवी असं म्हणते ती. आता तर तो इथे पोचला पण असेल असं म्हणते प्रिया. 1 मिनिट असं म्हणतो मैपत. मेसेज आलाय असं म्हणतो तो. तर आता इथे सगळेजण मेसेज वाचतात बघा प्रेक्षक. ज्याच्या आले इथे रिंगला सुरुवात झाली आहे पण वकील अर्जुन अजून आलेला नाही असं म्हणतो मैपत. अर्जुनची वाट बघितली जाते कोर्टात असं म्हणते प्रिया. द प्रोसिडिंग मे बिगिन असं म्हणतात जज. प्रोसिडिंग कशा सुरू होणार मिलॉर्ड असं म्हणतो आता शेंडे वकील. अपोजिटचा असतो ना तो वकील, तर तोच बघा प्रेक्षक. हो, आरोपीचे वकील स्वतः अर्जुन सुभेदार अजून आलेले नाही आहेत. ऍडव्होकेट सुभेदार अजून आले नाहीत असं म्हणतात जज. त्यांना आजची हिअरिंगची डेट आणि वेळ माहित नव्हती का असं म्हणतात जज. मिलॉर्ड आजची वेळ आजची तारीख स्वतः अर्जुन सुभेदारांनीच मागून घेतली असं म्हणतो शेंडे वकील. आणि ते स्वतःच इथे हजर नाही आहेत असं म्हणतो तो. म्हणजे कोर्टाची कदरच नाही आहे त्यांना. हे वागणं अतिशय चुकीचं आहे असं म्हणतो आता शेंडे वकील. तर आता ऍडव्होकेट गडकरी असं म्हणून ओळखतात जज. ऍडव्होकेट सुभेदार कुठे आहेत असं म्हणतो तो. युअर ऑनर, ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार ह्याच केसचे पुरावे शोधण्यासाठी पनवेल बाहेर गेले. थोडासा वेळ द्यावा, तोपर्यंत ते पोचतील असं म्हणतो चैतन्य. ऑब्जेक्शन मिलॉर्ड असं म्हणतो शेंडे वकील. अर्जुन सुभेदार इतकी वर्ष वकिली करतायत, कोर्टाच्या वेळेचं महत्व त्यांना अजूनही माहित नाही आहे असं म्हणतो तो. ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार यांच्या वतीने मी कोर्टात माफी मागतो असं म्हणतो चैतन्य वकील. मी विनंती करतो थोडासा वेळ द्यावा आणि आपण ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार यांची वाट बघावी असं म्हणतो चैतन्य. मिलॉर्ड, माझी कोर्टाला नम्र विनंती आहे, कोर्टाचा वेळ वाया न घालवता पुढची तारीख देण्यात यावी असं म्हणतो तो. सायली खूप जास्त घाबरते बघा प्रेक्षक ऐकून. अर्जुन सुभेदार यांनी कोर्टाचा अपमान केला, तो सहन केला जाऊ नये असं म्हणतो शेंडे वकिलाने बसतो तो. तर आता सायली खूप जास्त घाबरलेली असते. सगळे सुभेदार मंडळी पण खूप घाबरलेले असतात. तर राकेश आणि सचिन खूप एन्जॉय करत असतात बघा प्रेक्षक. तर आता चैतन्य बसतो. कोर्टापर्यंत पोहोचण्यासाठी कुणालाही अडचण येऊ शकते. अर्जुन सुभेदारांची वाट अजून थोडी वेळ बघितली जाऊ शकते असं म्हणतात जज. तर आता इथे जज जातात बघा प्रेक्षक. हो, आणि सगळे आता वाट बघत असतात अर्जुनची. कुठे आहात तुम्ही असं म्हणते सायली. लवकर या असं म्हणते ती. हा फक्त माझाच नाही, त्या मुलींच्या जीवनाचाही जीवन मरणाचा प्रश्न आहे असं म्हणते ती. तर आता इथे मैपत ओढत असतो फोनवर आणि म्हणत असतो आता तो वकील आला नाही तर कोर्टाने पुढची तारीख द्यायला हवी ना असं म्हणतो मैपत. तर प्रिया म्हणते असं नाही करता येत अण्णा सर असं म्हणते ती. वकिलाची थोडी वाट तर बघितलीच जाईल ना असं म्हणते ती. श्वेता असं म्हणते ती, तुम्हाला सांग तू कल्पी अस्मिताला कॉल लावायला सांगितलेला होता ना, त्यांच्यात काही बोलणं झालंय का असं म्हणते ती. नाही असं म्हणते श्वेता. तिने केला होता कॉल त्याला पण त्याने उचललाच नाही फोन असं म्हणते श्वेता. आणि त्यानंतर त्याचा फोन लागलाच नाही. अर्जुनच्या फोनला बरोबर रेंज नव्हती वाटतं असं म्हणते. सुभेदारला कोर्टात पोचायला उशीर होतोय म्हणजे 113% धोक्याची घंटा आहे, लक्षात ठेवायचं. जेव्हा जेव्हा तो कोर्टात उशिरा पोचलाय ना तेव्हा तेव्हा 113% जिंकूनच बाहेर पडलाय असं म्हणतो मैपत. मला आठवतंय ना असं म्हणते प्रिया. नाही 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 असं म्हणते ती. अर्जुन कोर्टात पोचायच्या आत शेंडेने ही सुनवाई रद्द करायला हवी, पुढची तारीख मिळवायला हवी असं म्हणते ती. आणि सर निदान एवढं तरी मॅनेज करता येईल का तुम्हाला असं म्हणते ती. मी दीक्षितला मेसेज टाकतो असं म्हणतो तो. थांब. तर आता दीक्षितला मेसेज करतो तो. श्वेता अगं त्या पोलीस टेस्ट बद्दल काही कळलं का असं म्हणते प्रिया. अर्जुन का बोलला काय तुला, काय कळलं का त्याबद्दल असं म्हणते प्रिया. हे सगळं ते घरी बोलत नाही तसं म्हणते श्वेता. अर्जुन आणि सायली सतत केस बद्दल बोलत असायचे, आता ते सगळं घरात कुठे बोलणार ते असं म्हणते ती. त्या बिंडोक कल्पनाशी असं म्हणते ती. अर्जुन कोर्टात पोचला तर काय करायचं असं म्हणते श्वेता. नाही 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 अर्जुन कोर्टात नाही पोहोचणार, त्याच्या आधीच सुनावणी रद्द होईल असं म्हणतो महिपत. तर आता तेवढ्यातच अस्मिता आणि गौरी आलेले असतात. चला श्वेता मावशीला भॉक करूया असं म्हणते अस्मिता. मजा येईल असं म्हणते ती. ठीक आहे किचनमध्ये असेल ती असं म्हणते अस्मिता. चल असं म्हणून अस्मिता घेऊन जात असते गौरीला. तर आता इथे श्वेता बोलत असते बघा प्रेक्षक व्हिडिओ कॉल वरती महिपत आणि प्रिया सोबत. तर आता अस्मिता बघत असते तिच्याकडे. कॉल कट कर असं म्हणते प्रिया. अस्मिता तुझ्या पाठीमागे असं म्हणते ती श्वेताला. तर आता कॉल कट करते श्वेता. प्रिया रडायला लागते बघा प्रेक्षक. अस्मिता म्हणते तिथे आहे. तर आता इथे अस्मिता गौरीला येते आणि घेऊन येते ती भॉक करायला श्वेताला. भॉ असं म्हणतात दोघे. तर आता तिच्या हातातून फोन खाली पडतो. घाबरले ना मी असं म्हणते श्वेता. कशी घाबरली, मजा आली ना असं म्हणते अस्मिता. तिचा फोन खाली पडलेला असतो बघा प्रेक्षक. हो, तर आता इथे वाट बघत असतात सगळेजण अर्जुनची. तर आता जज येतात सुनवाईसाठी बघा प्रेक्षक. हो, तर आता इथे सगळे उभारतात. तर आता जज बसतात. तर आता सायलीला खूप जास्त भीती वाटत असते. चैतन्य फोन मध्ये बघत असतो. तर आता इथे जज म्हणतो ऍडव्होकेट गडकरी हा कसला हलगर्जीपणा आहे, आम्ही 1 तास वाट पाहिली अजून आले नाहीत.
मिलॉर्ड असं म्हणतो शेंडे वकील. मी मगासपासून तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. अर्जुन सुभेदार यांना कोर्टाच्या वेळेची कदरच नाही असं म्हणतो शेंडे वकील. पनवेल मधले स्मार्ट वकील आहेत ना ते. आजपर्यंत एकही केस हारलेली नाही आहेत. डोक्यात हवी गेली असेल. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना उशीर का झाला त्यावर सांगतीलच असं म्हणतो चैतन्य. आणि त्यांचं कारण जेन्युइनच असेल हे माहिती आहे. कोर्टाने अजून जरासा वेळ द्या आम्हाला असं म्हणतो तो. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना कोर्टाने संधी दिली आहे. 1 तासाचा वेळ दिला होता पण आता कोर्ट आणखीन वाट बघू शकत नाही असं म्हणतात ते. तर आता सगळ्यांना धक्का बसतो अर्जुन आला नाही म्हणून. तर आता इथे जजमेंट लिहितच असतात जज बघा प्रेक्षक. आणि शेंडे वकीलला खूप जास्त आनंद झालेला असतो. तर आता चैतन्य फोन ट्राय करत असतो. रडायला आलेली साईल. कोर्ट आता या निर्णयावर पोचलेला आहे की तर तेवढ्यातच अर्जुन येतो आणि म्हणतो 1 मिनिट मिलॉर्ड असं म्हणतो तो. तर आता राकेश आणि सचिन खूप जास्त घाबरतात. शेंडे वकीलचे तर हवाच उडते बघा प्रेक्षक. तर आता खूप जास्त आनंद झालेला असतो सगळ्यांना. सुभेदार मंडळींना, मधुभावना आणि कुसुमला. तर आता पाया पडते सायली देवाच्या. तर आता अर्जुन येतो आतमध्ये. तर आता सायलीला रडायला येतं. माय अपोलॉजीज मिलॉर्ड, मला यायला उशीर झाला असं म्हणतो अर्जुन. या केस बद्दल जे काही पुरावे शोधत असताना मला वेळ लागला असं म्हणतो अर्जुन. इतका उशीर झाला तुम्हाला आणि उशिरा येऊन असं वागण्याची काहीच गरज नाही असं म्हणतो शेंडे वकील. माझी कोर्टाला नम्र विनंती आहे की आता निर्णय जाहीर करावा असं म्हणतो शेंडे वकील. आम्हाला पुढची तारीख घेता येईल मग असं म्हणतो शेंडे वकील. पुढची तारीख घ्यायची काही गरज नाही असं म्हणतो अर्जुन. हिअरिंग सुरूच आहे अजून असं म्हणतो तो. साहेब निर्णयापर्यंत पोहोचलेले आहेत असं म्हणतो शेंडे वकील. सुनवाई रद्द केली असं ते म्हणाले असं म्हणतो तो. एम आय राईट असं म्हणतो तो. मिलॉर्ड आय रिक्वेस्ट यू ॲडव्होकेट सुभेदार, तुम्हाला शेवटची वॉर्निंग देतोय. इथून पुढे जर तुम्ही कुठल्याही हिअरिंगला उशीर केला तर तिथल्या तिथे ती रद्द करण्यात येईल असं म्हणतात ते. पण आजची सुनवाई आपण चालूच ठेवूया असं म्हणतात ते. तर आता सगळ्यांना खूप जास्त आनंद होतो. राकेश सचिनची मात्र आवाज जाते बघा प्रेक्षक. तर आता इथे जज म्हणतात ओपनिंग स्टेटमेंट प्लीज. तर आता अर्जुन ओपनिंग स्टेटमेंट देत असतो. सायली सुभेदार वर आरोप आहे की तिने अल्पवयीन मुलींची तस्करी केली, गायब करून त्यांचे व्हिडिओज बनवले, ते व्हिडिओज विकून पैसे कमावले असं म्हणतो अर्जुन. आणि माझे वकील मित्र ॲडव्होकेट शेंडे यांनी आधीच प्रूव्ह केलंय की हे सगळे आरोप खरे आहेत असं म्हणतो अर्जुन. आणि तसे पुरावे सुद्धा त्यांनी कोर्टाकडे सादर केलेत असं म्हणतो तो. मिसेस सायली सुभेदार यांच्यावर लागलेले सगळे घाणेरडे आरोप पुराव्यांसकट सिद्ध झालेले आहेत असं म्हणतो अर्जुन. ॲडव्होकेट सुभेदार, मी तुमच्याकडे ओपनिंग स्टेटमेंट बघितले, आरोपांची यादी नाही असं म्हणतो तो. हेच माझं ओपनिंग स्टेटमेंट आहे मिलॉर्ड असं म्हणतो अर्जुन. कारण जर पोलिसांनी आणि या शेंडेंनी हे सिद्ध केलं की सायली सुभेदार यांचे आरोप खरे आहेत तर ते खरेच असू शकतात असं म्हणतो अर्जुन. तर आता सगळ्यांना धक्काच बसतोय काय चाललंय म्हणून. सगळे इकडे तिकडे बघायला लागतात बघा प्रेक्षक. आणि सचिनला खूप जास्त आनंद होतो. सायलीला कळतच नाही काय चाललंय म्हणून. ते पुरावे चूक असल्याची शक्यताच नाही असं म्हणतो अर्जुन. आणि माझ्या माहितीप्रमाणे ॲडव्होकेट शेंडे हे अप्रामाणिक वकील नाहीच आहेत असं म्हणतो अर्जुन. सगळा तपास झाला असेल, सगळे पुरावे नीट तपासले गेलेत आणि हे सिद्ध केलंय की मिसेस सायली सुभेदार आरोपी आहेत असं म्हणतो अर्जुन. आणि मिसेस सायली सुभेदार यांनी एवढंच नाही केलं मिलॉर्ड, त्यांनी सुरेश सोबत प्लॅन केला. प्लॅनिंग करून सोनलचा काका म्हणून त्यांना आश्रमामध्ये बोलवलं असं म्हणतो अर्जुन. आणि आमच्या सगळ्यांच्या डोळ्यात धूळ झोकली असं म्हणतो अर्जुन. आणि सगळं करत असताना मिसेस सायली सुभेदार मनात हसत असतील आणि म्हणत असतील कसं नवऱ्या साकट गाणं मी मूर्ख बनवलं असं म्हणतो अर्जुन. अहो तुम्ही सगळं काय बोलताय असं म्हणते सायली. कारण पुरावे हेच म्हणतायत मिसेस सायली सुभेदार की तुम्ही आरोपी आहात असं म्हणतो अर्जुन. तर आता खूप आनंद झालेला असतो राकेश सचिनला. सगळे पुरावे जे ॲडव्होकेट शेंडे यांनी कोर्टात सबमिट केले आणि ते खरेच असतील. एम आय राईट मिस्टर ॲडव्होकेट शेंडे असं म्हणतो तो. तर आता शेंडे वकील समोर येतो. 100% खरे बोलताय तुम्ही असं म्हणतो तो. त्याचाच अर्थ तुम्ही सादर केलेले सगळे पुरावे 100% खरेच असतील असं म्हणतो अर्जुन. प्रश्नच नाही असं म्हणतो ॲडव्होकेट शेंडे. याचाच अर्थ मिसेस सायली सुभेदार यांच्यावर केलेले तुम्ही सगळे घाणेरडे पुराव्यांसकट सिद्ध झालेले आहेत असं म्हणतो अर्जुन. वा मिस्टर सुभेदार वा, म्हणजे केस करण्याची एवढी भीती वाटली की तुम्ही स्वतः हार पत्करली, म्हणजे तुम्हीच कबूल करून टाकली की सायली सुभेदार यांनी केलेले सगळे गुन्हे खरे आहेत असं म्हणतो तो. मला काय बोलायची काय गरजच राहिलेली नाही. मला तर आता असं वाटायला लागलं की मला तर ओपनिंग स्टेटमेंट द्यायची गरज नाही असं म्हणतो शेंडे वकील. तुम्हाला बऱ्याच गोष्टींची गरज वाटत नाही ॲडव्होकेट शेंडे असं म्हणतो अर्जुन. सायली खूप जास्त रडायला लागते. फॉर एक्झाम्पल कुठल्याही गुन्ह्याचा नीट तपास करण्याची गरज असते असं म्हणतो अर्जुन. पुरावे नीट गोळा करण्याची गरज वाटत नाही. ह्या सगळ्यात एका निर्दोष स्त्रीला शिक्षा होऊ नये यासाठी प्रयत्न करायची सुद्धा गरज वाटली नाही तुम्हाला असं म्हणतो अर्जुन. मी सगळं नीटच केलं होतं ॲडव्होकेट सुभेदार, आणि केलं नसतं तरी चाललं असतं, कारण आज माझं काम तुम्हीच करताय असं म्हणतो शेंडे वकील. मला करावं लागलं ॲडव्होकेट शेंडे असं म्हणतो तो. तुम्ही सादर केलेला एकही पुरावा योग्य नाही असं म्हणतो अर्जुन. तर आता घाबरतात सचिन आणि राकेश. आणि तुम्ही केलेला तपास योग्य दिशेला जात सुद्धा नाही. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं असं म्हणतो शेंडे. म्हणजे सायली सुभेदारवर झालेले आरोप खोटे आहेत असं म्हणतो तो. मगाशी तर तुम्ही काहीतरी वेगळंच बोलत होता. तुम्ही स्वतःच कबूल केलं होतं की सायली सुभेदार अल्पवयीन मुलींची तस्करी करत होत्या असं म्हणतो तो वकील. तुम्ही माझं बोलणं नीट ऐकलं नाही असं म्हणतो अर्जुन. मी हे म्हणालो की मिसेस सायली सुभेदार तस्करी करत होती, याचे पुरावे तुम्ही गोळे केलेत. आणि आता मी हे सांगतोय की ॲडव्होकेट शेंडे यांनी दाखवलेले सगळे पुरावे खोटे आहेत असं म्हणतो अर्जुन. तर आता घाम फुटतो शेंडेला. तर आता सायली हसायला लागते. तर आता बघा प्रेक्षक वाचा बघितले समोर बघत रे म्हणजे काय ते. आज ह्या कोर्टात मला हे सांगायचं मिलॉर्ड, जी मुलगी पोलिसांना सापडली ती मुलगी अल्पवयीन नाही असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे सोनलला पिंजऱ्यामध्ये बोलवतात. तर आता ती म्हणते गुरुजींनी माझं वय 17 सांगितलेलं होतं असं म्हणते सोनल. तेच मी सायली ताईला सांगितलं असं म्हणते ती. आणि हेच खरं आहे असं म्हणते सोनल. त्या मुलीच्या वयाबद्दल जे जे पुरावे कोर्टात सादर केलेत ते सगळे खोटे आहेत
आणि हे मी सिद्ध करू शकतो मी लॉर्ड, असं म्हणतो अर्जुन. तर बघा प्रेक्षक हो, रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला हाईप करायला अजिबात विसरू नका. तर प्रेक्षक हो, अजून एक्सक्लुझिव्ह पिक्स बघायचे असतील तर हा व्हिडिओ बघतच राहा. तर प्रेक्षक खूपच इंटरेस्टिंग होता आजचा भाग आणि उद्याचा भाग तर खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. तर प्रेक्षक या चॅनलला आता सबस्क्राईब करून टाका, म्हणजे लेटेस्ट एपिसोड्स तुम्हाला लवकरात लवकर बघायला येतील. तर प्रेक्षक हो, या चॅनलला आणि ह्या व्हिडिओला हाईप करायला अजिबात विसरू नका आणि एक्सक्लुझिव्ह पिक्स बघायचे असेल तर हा व्हिडिओ बघतच राहा.